इन फेज अँड आउट ऑफ फेज क्वेश्चन आपण पाहिले की इन फेज कशाला म्हणायचं आणि आउट ऑफ. तर मी थोडंसं इथं रिव्हिजन टाकते आहे बघा. इन फेज म्हटलं की वेन टू एसी वेवफॉर्म्स are passing through only one common point or start to end common points means दोन एसीचे वेवफॉर्म जर एकाच पॉईंटमधून जात असतील स्टार्टिंग टू एंड एकाच पॉईंटमधून जात असतील कॉमन पॉईंटमधून तर त्याला आपण म्हणतो इन फेज. आणि ज्या वेळेला ते इन फेज असतात त्यावेळेला त्यामधला अँगल असतं 0 किंवा त्या दोघांची फेज शिफ्ट जी आहे, फेज म्हणजे अँगल, दोघांमध्ये फेज शिफ्ट 0 आहे असं आपण म्हणतो. आउट ऑफ फेज कधी म्हणतो आपण, जेव्हा दोन एसीच्या वेवफॉर्म एकमेकांच्या अँगलमध्ये चेंज असतील, एका कॉमन पॉईंटमधनं जात नसतील, त्याला आपण म्हणतो आउट ऑफ फेज. इथे बघा ह्या दोन वेवफॉर्म आपण काढले होते आणि इथं 90चा फरक पडलेला आहे. ही जर वेवफॉर्म आपण इथून पाहिली तर 90 डिग्रीचा बदल होता. 90 डिग्रीनी एकमेकाला ते मागे पुढे आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे दोन्हीतली फेज शिफ्ट असेल 90 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं 180 डिग्रीचं. अशी वेवफॉर्म असेल आणि दुसरी इथून स्टार्ट झाली तर इथं स्टार्टिंग पॉईंट काढल्यावर इथं येईल, म्हणजे 180चा फरक पडतो. 180ने एकमेकांना मागे पुढे आहेत असं आपण म्हणतो. हे वेवफॉर्म आउट ऑफ फेज आहे. एकाच पॉईंटमधून जात नसतील तर आउट ऑफ फेज, एकाच पॉईंटमधून जात असतील तर इन फेज. हे आपण क्वेश्चन पाहिले. त्याच्यानंतर हा क्वेश्चन आहे आपल्याला वाय रेजिस्टर इज नोन ॲज नॉन रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे की कॅपॅसिटर किंवा इंडक्टरला आपण रिॲक्टिव्ह असं म्हणतो आणि रेजिस्टरला नॉन रिॲक्टिव्ह असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं हा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. आणि तिन्ही क्वेश्चनमध्ये दोनच पॉईंट पाहिजे. त्या दोन पॉईंट आपण डिस्कस केल्यानंतर लक्षात येईल की कुठं डिफरन्स आहे तिन्हीमध्ये. की फक्त रेजिस्टन्सला म्हणायचं नॉन रिॲक्टिव्ह, कॅपॅसिटर आणि इंडक्टरला आपण रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असं म्हणतो. आता नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे काय आणि रिॲक्टिव्ह म्हणजे काय. नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे काय की क्रिया त्याच्याकडून काय होत नाहीये किंवा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. ठीक आहे. आता आपण बघूया इथं सर्किट डायग्राम काढलेली आहे. सिंपल एसीचं व्होल्टेज आपण सिंपल सर्किटची जी डायग्राम आहे ती इथं काढलेली आहे. व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स त्याचे व्हॅल्यू इथे दिलेले नाही आहेत. फक्त आपण 3 गोष्टी इथे दाखवल्या. त्याच्यानंतर इकडे जी वेवफॉर्म आहे व्होल्टेज आणि करंटची आपल्याला दिसते आहे. वेवफॉर्म मध्ये दिसते की दोन्ही वेवफॉर्म एकमेकाला इन फेज मध्ये आहेत, एकाच पॉईंट मधून पास होत आहेत. म्हणजे फेज अँगल काय आपला 0. बघा पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे की व्होल्टेज आणि करंटच्या वेवफॉर्म मध्ये फेज अँगल मध्ये काही डिफरन्स आहे का किंवा फेज शिफ्ट बदलते आहे का, तर नाही. 0 डिग्री आहे तुमची फेज शिफ्ट, म्हणजे कोणताही त्याच्यामध्ये बदल होत नाही. जेव्हा रेजिस्टन्स तुम्ही एसी मध्ये लावताय, व्हेन वी कनेक्टेड रेजिस्टन्स इन एसी सर्किट, देन फेज शिफ्ट और फेज अँगल इज 0. आणि हा 0 आपल्याला सांगतो की कुठलाही बदल नाही झाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. इन फेज आहे दोन्ही वेवफॉर्म, फेज अँगल बदललेला नाही, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, इफ फ्रिक्वेन्सी चेंजेस, आपण जर फ्रिक्वेन्सी बदलली, इफ फ्रिक्वेन्सी चेंजेस व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज रिमेन्स कॉन्स्टंट और अनचेंज्ड. आता इथं आपण बघितलेला रेजिस्टन्स आहे तो व्हेरिएबल नाही आहे, आपण लावलेला तो फिक्स रेजिस्टन्स आहे ज्याच्या व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल होत नाही. एसीचं व्होल्टेज फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल होत नाहीये. मीन्स इफ फ्रिक्वेन्सी चेंजेस रेजिस्टन्स अनचेंज्ड. बघा रेजिस्टन्स एसी मध्ये लावल्यानंतर व्होल्टेज आणि करंट मधला फेज अँगल पण नाही बदलला आणि जर फ्रिक्वेन्सी बदलली सर्किटची तरी रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण बदलत नाही. दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये चेंज होत नाहीयेत. त्यामुळं रेजिस्टन्स जेव्हा आपण एसी मध्ये लावूया तर त्यावेळेला रेजिस्टन्सला नॉन रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट असं म्हणतो, कारण ह्या दोन्ही गोष्टी बदलत नाहीत. आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला तिन्ही क्वेश्चन्समध्ये पाहिजेत. कॅपॅसिटरच्या पण पाहिजेत आणि इंडक्टरच्या पण पाहिजेत. ठीक आहे. समजते का बघा. रेजिस्टन्स एसी मध्ये लावल्यानंतर आणि सिंपल आपण सर्किटची फिगर काढलेली आहे जी आपण पहिल्यापासून काढतो आहोत. व्होल्टेज, रेजिस्टन्स आणि करंट लावलेले आहे आणि ही इन पेजची फिगर दाखवली. फक्त इथे ए आणि बी न करता व्होल्टेज आणि करंट दाखवले. तिथे तुम्हाला अँगल दिसतील तिसऱ्या फिगरमध्ये. ठीक आहे. की दोन्हीमध्ये अँगल नाहीये, दोन्हीही 0 डिग्री अँगल आपल्याला दिसतील. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपण बघितली की रेजिस्टन्स एसी मध्ये लावल्यानंतर एसीचा फेज अँगल दोन्हीचा व्होल्टेज आणि करंटचा बदलत नाही, इन फेज राहतात, कुठलाही बदल त्याच्यामध्ये होत नाही. आणि जर फ्रिक्वेन्सी बदलली तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण बदलत नाही. ह्या दोन्ही गोष्टी चेंज होत नाहीत
म्हणून रेजिस्टन्सला म्हटलं जातं नॉन रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला तो सेम आहे. आता फक्त इथं काय करायचं आपल्याला, नॉन खोडायचं आहे आणि कॅपॅसिटर लिहायचं आहे. वाय कॅपॅसिटर इज नोन ॲज रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. आता रिॲक्टिव्ह, कॅपॅसिटरला रिॲक्टिव्ह असं म्हणतात. ठीक आहे. इथं आपण कॅपॅसिटर काढूया आणि एक बल्बची फिगर दिली. हा बल्ब नाही काढला तरी चालतो आणि काढला तरी सुद्धा चालेल. कॅपॅसिटर सी. हा बल्ब तुम्ही नाही काढला तरी चालेल, काढला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. बल्ब ग्लो झालेला आहे याचा अर्थ कॅपॅसिटर मधून एसी पास होता असं आपण दिलेलं आहे. वरती दाखवले बघा, कॅपॅसिटरला क्लोज स्विच म्हणून आपण म्हणू शकतो. इथे लाईट लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, बल्ब लिहिलं तरी चालेल, काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल. डायरेक्ट अँगलने दाखवतो आपण. आणि ही जर फिगर वेव्हफॉर्म मध्ये दाखवली आपण तर अशी दिसेल. 90 डिग्रीचा फरक आहे दोन्हीमध्ये. पुढे आहे तो करंट आहे आणि थोडंसं 90 डिग्री मागे ते व्होल्टेज आहे. ठीक आहे. कॅपॅसिटरची फिगर आता बघूया आपण. आता हा बल्ब जर तुम्ही नाही काढला एक्झाम मध्ये तरी सुद्धा काही फरक पडत नाही. हा एक्झाम मध्ये आपण बल्ब नाही काढला तरी आपल्याला चालेल. तुम्ही जर एवढी फिगर काढली तरी सुद्धा चालते, तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्हाला एसी पास होतं का नाही ते दाखवण्यासाठी तो बल्ब दाखवलाय. बल्ब, लाईट. ठीक आहे. जेव्हा कॅपॅसिटर आपण एसी मध्ये जोडतो त्यावेळेला कॅपॅसिटर हा एसीला क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे काय की एसी त्याच्यामधून पुढे जाऊ शकतं, पास होतं. पण जर इंडक्टर लावला आपण तर इंडक्टर मधून एसी पुढे जात नाही. कॅपॅसिटर हा एसीला क्लोज स्विच म्हणून आहे किंवा पास म्हणू शकत. एसी पास होतो त्याच्यामध्ये आणि जो इंडक्टर आहे तो डीसी पास करतो, एसीला नाही पास करत. जर आपण इंडक्टर लावला तर इंडक्टर मधून एसी पुढे नाही जात, बॅक साईडलाच राहतो, तो बॅक ईएमएफ प्रोड्यूस करतो जर एसी यायला लागलं तर. आणि कॅपॅसिटर मात्र एसी पुढे पाठवतो पण डीसीला तो इथं ओपन स्विच म्हणून ऍक्ट होईल डीसी साठी. फक्त त्याच्यामधून एसी जाईल, इंडक्टर मधून फक्त डीसी पुढे जाऊ शकतं. ठीक आहे. हे महत्वाचे बेसिक 2 पॉईंट आहेत की काय जाऊ शकतं. आणि ह्या 2 पॉईंट्स वरती 12वीला आपल्याला फिल्टर हा भाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. दोन्ही फंक्शनचा वापर आपण तिथे केलेला आहे. बघा आता तेच 2 पॉईंट आपल्याला बघायचे. आता तुम्हाला याच्यावरूनच कळेल की पहिला पॉईंट आपला चेंज झाला. ज्या वेळेला रेजिस्टन्स आपण लावतो आहे एसी सर्किटमध्ये त्यावेळेला फेज अँगल 0 होता, आता 90 डिग्री झालेला आहे. करंट आणि व्होल्टेज ह्या ज्या वेव्हफॉर्म होत्या, जो रेजिस्टन्स मध्ये 0 होतं फेज शिफ्ट, आता इथं मात्र 90 डिग्रीची फेज शिफ्ट झाली. करंट पुढे आहे 90 डिग्रीने व्होल्टेजपेक्षा. इथं दिसेल तुम्हाला करंटची फिगर आपण इथं काढलेली. करंट हा 90 डिग्रीने पुढे आहे व्होल्टेजपेक्षा. म्हणजे फेज अँगल बदलला. पहिली गोष्ट फेज अँगल बदलला. रेजिस्टन्स मध्ये बदलत नव्हता पण कॅपॅसिटर लावल्यानंतर व्होल्टेज आणि करंटच्या फेज शिफ्ट मध्ये फरक पडला आणि फेज अँगल बदलला, 0चा 90 डिग्री झाला. म्हणजे पहिला बदल आपला झाला. आता सेकंड, कॅपॅसिटरचा स्वतःचा रेजिस्टन्स. आता आपल्या सगळ्यांनाच रेजिस्टन्स असतो, जवळपास सगळ्या कॉम्पोनंटला स्वतःचा एक रेजिस्टन्स असतो. डायरेक्टली रेजिस्टन्स नाही, त्याला इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतात. इंटरनल रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. कॅपॅसिटरचा स्वतःचा रेजिस्टन्स त्याला इंटरनल रेजिस्टन्स असं म्हणतात, जो डिनोट करतो आपण एक्सी म्हणून. एक्सी का डिनोट करायचं आता, कारण तो रिॲक्टन्स आहे. ज्यावेळेला डायरेक्ट रेजिस्टन्स असतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, पण एखाद्या कॉम्पोनंटचा जेव्हा तो रेजिस्टन्स असतो इंटरनल रेजिस्टन्स त्यावेळेला तो रिॲक्टन्स म्हणून ऍक्ट होतो आणि रिॲक्टन्ससाठी वापरतो आपण एक्स. तो कॅपॅसिटरचा आहे म्हणून कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स किंवा कॅपॅसिटरचा रेजिस्टन्स एक्सी म्हणून डिनोट करतो आपण, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असं त्याला म्हटलं जातं. कॅपॅसिटरचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स जो एसीला विरोध करतो
त्याला म्हणतो आपण एक्सी. एक्स म्हणजे रिॲक्टन्स आणि सी म्हणजे कॅपॅसिटरचा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी नी डिनोट करतात. आणि रेजिस्टन्स आहे म्हटल्यानंतर त्याचं युनिट सुद्धा काय असेल, ओहम. ठीक आहे, बघा हा पॉईंट फार महत्वाचा आहे. फेज अँगल लगेचच समजेल तुम्हाला, पण हा पॉईंट मात्र महत्वाचा आहे. कॅपॅसिटरचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स जो एसीला विरोध करतो तो डिनोट करतो आपण एक्सी मध्ये. एक्सी मध्ये का केला, कारण तो इंटरनल रेजिस्टन्स आहे, डायरेक्टली रेजिस्टन्स नाहीये म्हणून तो झाला रिॲक्टन्स. कॅपॅसिटरचा आहे म्हणून एक्सी असं लिहिलं जातं, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मीन्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ कॅपॅसिटर. जर डिनोट करायचा एक्सी मध्ये आणि मोजतो आपण ओहम मध्ये रेजिस्टन्स आहे म्हटल्यानंतर. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं. आता बघा ह्या एक्सीचा जो फॉर्म्युला आहे, एक्सी इज इक्वल टू 1/2πfc असा फॉर्म्युला आहे एक्सीचा. हा फॉर्म्युला आहे. मग आता इथं बघा, जर फ्रिक्वेन्सी चेंज केली आपण, फ्रिक्वेन्सी चेंज झाली किंवा कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलली, महत्वाचं आपण फ्रिक्वेन्सी बघतोय रेजिस्टन्स पासून. फ्रिक्वेन्सी तुम्ही कमी केली की एक्सीची व्हॅल्यू वाढेल, फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज केली तर एक्सी तुमचं डिक्रीज होईल. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी बदलली की एक्सी बदलतो, फक्त बदलण्याचं प्रमाण कसं असणार आहे, ते व्यस्त व्यस्त प्रमाणामध्ये तो काय होईल, बदलेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनली बदलेल तो. फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाली की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये एक्सी बदलेल, पण बदलतोय का नाही हे महत्वाचं आहे. इथं बदलेल बिकॉज ऑफ फॉर्म्युला. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी बदलली की एक्सी बदलतो. बघा दोन्ही पॉइंट मध्ये पहिला तुमचा फेज अँगल झाला 90 डिग्री आणि दुसरा तुमची व्हॅल्यू बदलते. जर फ्रिक्वेन्सी बदलली तर व्हॅल्यू सुद्धा काय झाली, बदलली, चेंज झाली. दोन्हीही गोष्टी बदलत आहेत, दोन्हीही गोष्टी बदलल्या. फेज अँगल पण बदलला, शिवाय व्हॅल्यू पण बदलली. एक्सीची व्हॅल्यू पण बदलते जर फ्रिक्वेन्सी बदलली तर. व्यस्त प्रमाणामध्ये का होईना पण बदलते आहे. बदल दोन्ही गोष्टींमध्ये होत आहेत कॅपॅसिटर लावल्यानंतर, आणि म्हणून कॅपॅसिटरला म्हटलं जातं रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट बिकॉज ऑफ दीज 2 पॉइंट्स, फेज अँगल अँड व्हॅल्यू चेंज इन फ्रिक्वेन्सी चेंज. आता बघूया आपण इंडक्टर. बघा एवढंच फक्त बदल करते की इंडक्टर काढला आपण, आणि तुम्ही बल्ब काढा नाही काढा, आता ह्याला लाईट दाखवायची नाही, कधी इंडक्टर मधून बाहेर पास नाही होत. चोकचा सिम्बॉल काढतोय आपण, त्याच्यामुळे डोक्यावरती 2 रेषा आपण द्याव्या लागतात. सिम्बॉल इंडक्टरचे बदलतात. आपण ते चोक दाखवले की तुम्हाला कॉम्पोनंट्स मध्ये कळेल की इंडक्टरचे प्रकार काय असतात. ठीक, आता इथं लिहू शकता तुम्ही ओपन स्विच. ओपन स्विच म्हणून तो ऍक्ट होतो इंडक्टर जेव्हा आपण एसी मध्ये लावतो, म्हणजे कुठलंही एसी सप्लाय इंडक्टर मधून पुढे येणार नाही आणि त्याच्यामुळे बल्ब काही इथं ग्लो होणार नाही. नो लाईट असं म्हणू शकतो आपण, नो लाईट. तुम्ही बल्ब काढला तरी चालेल आणि नाही काढला तरी सुद्धा चालेल. आता इथं मात्र व्होल्टेज पुढे असतं करंट पेक्षा, एवढाच फक्त बदल आहे फिगरमध्ये. ठीक आहे, आता तेच पॉईंट आपल्याला बघायचे परत एकदा. बघा फेज अँगल मध्ये बदल होतो आहे, त्याच्यामध्ये करंट पुढे होता 90 डिग्रीनी, याच्यामध्ये व्होल्टेज पुढे आहे 90 डिग्रीनी. ठीक आहे, पण बदल झाला. जेव्हा तुम्ही इंडक्टर एसी मध्ये लावताय त्यावेळेला फेज अँगल बदलला, व्होल्टेज आणि करंटचा, ती फिगर तुम्हाला तिथे दिसेल. फेज अँगल बदलला किंवा फेज शिफ्ट बदलते, एकमेकाला पुढे जात आहेत. याच्यामध्ये व्होल्टेज पुढे गेलं 90 डिग्रीनी आणि करंट मागे आहे 90 डिग्रीनी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड म्हणजे पहिला तर बदल झाला. आता सेकंड, जसं कॅपॅसिटरचा स्वतःचा रेजिस्टन्स होता तसा इंडक्टरचा पण इंटरनल रेजिस्टन्स असतो स्वतःचा, जो एसीला विरोध करतो. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ इंडक्टर इज कॉल्ड ॲज एक्सेल. सेम आहे, सेम, नो चेंज. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे कारण तो इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणून त्याला रिॲक्टन्स असं म्हणतात, आणि तो इंडक्टरचा आहे म्हणून त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हटलं जातं, एक्सेल. ठीक आहे, आता मग ह्या एक्सेल डिनोट करायचं एक्सेल मध्ये रेजिस्टन्स आहे आणि मोजायचा सुद्धा ओहम मध्ये. ठीक आहे, आता ह्या एक्सेलचा जो फॉर्म्युला आहे, एक्सेल इज इक्वल टू 2πfl. 2πfl हा फॉर्म्युला आहे. आता बघा त्याच्यामध्ये व्यस्त प्रमाण होतं, याच्यामध्ये सरळ प्रमाण आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल होईल. फ्रिक्वेन्सी वाढवली एक्सेल वाढेल, फ्रिक्वेन्सी कमी केली एक्सेल सुद्धा काय होईल, कमी होईल. फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस एक्सेल इन्क्रीजेस, इफ फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस एक्सेल ऑल्सो डिक्रीजेस. वाढलं की वाढेल, कमी झालं की कमी होईल, पण होईल.
हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. बदल होतोय का नाही हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. फेज अँगल पण बदलला, शिवाय फ्रिक्वेन्सी बदलली तर एक्सेलची व्हॅल्यू सुद्धा बदलते, डायरेक्टली बदलते आणि कॅपॅसिटरला इन्व्हर्सली बदलते. पण बदल होत आहेत, दोन्हीही गोष्टींमध्ये बदल होत आहेत ज्या वेळेला आपण एसी मध्ये इंडक्टर लावतो. त्यामुळे इंडक्टरलाही म्हटलं जातं रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. त्याने रिॲक्ट केलं दोन्हीवरती, की त्याने अँगल पण बदलला, शिवाय तो व्हॅल्यू पण बदलतोय एक्सेलची, कारण फ्रिक्वेन्सी बदलली तर व्हॅल्यू बदलते बिकॉज ऑफ फॉर्म्युला, आणि फेज अँगल पण बदलतोय. दोन्हीही गोष्टींमध्ये चेंज होत आहेत, म्हणून आपल्याला म्हणायचं कॅपॅसिटरला रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. फक्त रेजिस्टन्स लावल्यानंतरच दोन्ही गोष्टी बदलत नव्हत्या, म्हणून आपण रेजिस्टन्सला म्हटलं होतं नॉन रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. हे जर आपण चार्टच्या स्वरूपात बघितलं, म्हणजे हे ऑफलाईनच्या मुलांना आपण लिहून दिलेलं आहे. सिरियल नंबर, कॉम्पोनंट, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फेज शिफ्ट, आणि इथं इफ फ्रिक्वेन्सी इंक्रीज. बघा पहिला कॉम्पोनंट आपला रेजिस्टन्स, सेकंड आहे तो कॅपॅसिटर, आणि थर्ड आहे तो इंडक्टर. ठीक आहे, शॉर्टमध्ये बघतोय आपण. फेज शिफ्ट बदलते का रेजिस्टन्स एसी मध्ये लावल्यानंतर? नाही. 0 डिग्रीची फेज शिफ्ट, 90 डिग्री. इथं फिगर पण दाखवली तरी चालेल छोटीशी तुम्हाला समजण्यासाठी. इथं आय असं वरती, इथं व्ही, इथं मात्र व्ही वरती आय खाली. 90 डिग्रीची फेज शिफ्ट. ठीक आहे. इफ फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस, नो चेंज. याच्यामध्ये मात्र चेंज. इफ फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस, एक्सी इंक्रीजेस असं म्हणू शकतो. एक्सी इंक्रीजेस, एक्सेल फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस, एक्सी हे व्यस्त प्रमाण असतं, डिक्रीजेस, एक्सेल इंक्रीजेस. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी वाढवली तर एक्सी हा डिक्रीज होईल, व्यस्त प्रमाण आहे, आणि एक्सेल मात्र काय होईल? इन्क्रीज होईल. किंवा तुम्ही चेंज लिहिलं, फ्रिक्वेन्सी चेंज, रेजिस्टन्समध्ये नो चेंज, इथं चेंज. एवढ्याच पॉईंटवरती आपण एक्सप्लेनेशन लिहू शकतो. आणि फिगर बघा, फिगर आपल्याला कोणती काढायची? सेम. एसी दाखवायचं आपल्याला, करंट, आणि फक्त कॉम्पोनंट बदलत जायचं तिन्हीमध्ये. ही झाली रेजिस्टन्सची फिगर. तुम्ही जर इथं फक्त कॅपॅसिटर लावला, ही झाली कॅपॅसिटरची फिगर. तुम्ही जर इथं इंडक्टर लावला, झाली इंडक्टरची फिगर. सिंपल 3 क्वेश्चन्स आहेत, पण खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. तिन्हीमध्ये फेज शिफ्ट आणि फ्रिक्वेन्सी बदलली तर काय होतं, हे 2 पॉईंटवरती आपल्याला क्वेश्चन लिहायचे आहे. ठीक आहे. रेजिस्टन्स लावल्यानंतर कुठलाही चेंज होत नाही, कॅपॅसिटर लावल्यानंतर मात्र दोन्ही चेंज होतात. म्हणून कॅपॅसिटर आणि इंडक्टर दोन्हीलाही म्हटलं जातं रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. आता टेस्ट कोड विचारायची आवश्यकताच नाही. जी डेट असेल ना, ती डेट म्हणजे टेस्ट कोड असतो आपला. तुम्हाला आता पण लक्षात आलं असेल, आलं असेल की समजा मी आज टाकले आणि आज आपल्याला डेट आहे, आपल्याला किती आज 3. ठीक आहे. तर टेस्ट कोड आपला 3च असेल. जी 15 असेल, 16 असेल, 28 असेल, जी डेट असेल, फक्त डेट, मंथ किंवा इयर नाही, फक्त डेट, तर ती टुडे डेट जी असेल ती डेट म्हणजे तुमचा टेस्ट कोड असेल. जर मी टेस्ट टाकली असेल तर त्याला तोच टेस्ट कोड असेल, चेंज होणार नाही आहे त्याच्यामध्ये. जर काही चेंज असेल तर मी टाकत जाईल, पण विचारायच्या नाही इथून पुढे आपल्याला आवश्यकता नाही. ठीक आहे. अभ्यास करा, आणि ज्या मुलांचे एक्झाम राहिलेले आहेत ते आपण लवकरच घेणार आहे. आता 7 तारखेपासून 7 तारखेच्या पुढे काय डिसिजन येतं त्याच्यावर डिपेंड आहे की ज्यांचे एक्झाम राहिले त्यांचं काय करायचं आहे, त्याप्रमाणे आपण पुढे जाणार. जे काही रूल्स आपल्याला स्कूलमार्फत सांगितले जातील त्या रूल्सप्रमाणे आपल्याला जायचं आहे. की जवळपास 31 मुलांनी एक्झाम दिलेली आहे आणि 19 मुलं आपल्या आणखीन पेंडिंग आहेत. त्या मुलांचं काय करायचं हे आपल्याला बघावं लागेल. जसं शाळेचे नियम येतील तसं आपण करूया, तोपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि आता मात्र ज्या मुलांची एक्झाम राहिलेली आहे त्यांना मात्र सिलेबस चेंज असेल, जेवढं झालेलं तेवढं सगळं करायचं, कारण तुम्हाला डे भरपूर मिळाले. आधीच्या मुलांना तेवढे मिळालेले नव्हते म्हणून आपण एक चॅप्टर ठेवला होता. आता ज्यांची एक्झाम राहिलेली आहे त्यांनी मात्र जसं होतं आहे तसा सगळा सिलेबस करायचा आहे, जेवढा झालेला आहे तेवढा. ज्यांना प्रॉब्लेम राहिलेले फक्त शिकवायचे तर त्यांना आपण गुगल मीटच्या द्वारे माझ्यामध्ये शिकूया. एक उद्या किंवा परवा तुम्हाला लिंक टाकते आणि मग आपण तिथं डायरेक्टली प्रॉब्लेम काय करूया घेऊया. ठीक आहे.